महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। स्मॉल वंडर प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पद्मावती फाउंडेशनचे स्मॉल वंडर प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन त्यांच्या स्कूलच्या मैदानात अतिशय उत्साहात पार पडले। त्यामध्ये विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख आणि कौतुकास्पद सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरा केला। त्यांच्या या कलेने पालक वर्ग भारावून गेला होता। यावेळी उपस्थित पालक यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी अत्यंत दिशादर्शक आणि मोलाचे मार्गदर्शन देखील केले आणि आवर्जून सांगितले की आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांचे योगदान देखील शिक्षकांबरोबरच तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर दररोज समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे मनोगत त्यांनी सांगितले। या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवोदय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बंडू गायकवाड, तसेच प्रबोधन एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक संतोष माने आणि खडांबे गावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जठार आणि ब्राह्मणी येथील आदर्श विद्यालयाचे माजी प्राचार्य अरुणराव पवार हे उपस्थित होते। तसेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। या वार्षिक स्नेहसंमेलन नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी स्कूलचे सर्वच शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे प्रिन्सिपल समीर अरुणराव पवार यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुळसकर मॅडम यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार खडसे मॅडम यांनी मानले। प्रतिनिधी हरीश शेळके, शिवगर्जना न्यूज, राहुरी। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।